तर पाया पडतो मी, खरंच सांगतो. नाही नाही, तुम्ही सांभाळता, गाई सांभाळता. मी पांढरं सोनं दाखवतो तुम्हाला. पांढरं सोनं काय चीज आहे. आम्ही पण जनावर सांभाळलेत, पण एवढ्या नाही सांभाळले थांबळे. पण ते माणसांना मानलं पाहिजे. आज खरं सांगतो, मला खूप अभिमान वाटला त्यांचा. काका, तुमचं पाया पडतो मी, खरंच सांगतो. नाही नाही, तुम्ही सांभाळता, गाई सांभाळता, त्यासाठी पाया पडतो. त्यासाठी तुमचं पाया पडतो मी. गाई सांभाळते ना, त्यासाठी पाया पडतो. खरं सांगतो. मी वाचलो, आता मी वाचलोय पूर्ण. हात पडू दे पाया. अहो, नाही नाही, नमस्कार असू द्या. मला भारी वाटलं, खरं सांगतो तुम्हाला. मी अजूनपर्यंत एवढ्या गायी कुठेच बघितलं नाहीये. एवढी झुंड कुठेच बघितलं नाही. तुम्ही एवढा सांभाळता ना, तुम्ही अक्षरशः एक देवासारखा आहात. बरोबर आहे. मग किती वर्षापासून करताय? किती वर्ष झाला? तुमचं वय किती आहे? 50. म्हणजे ही पहिल्यापासून किती आहे? एवढीच आहेत का तुमच्याकडे? हा, पहिला काय होता? म्हणजे पहिल्यापासूनच झुंडच आहे का तुमचा? हा, नमस्कार मंडळी. हा गाईंचा कळप, शिवाजी पाटील, गाव कुंभारी, तालुका जत, जिल्हा सांगली, ह्यांची ही खिल्लार गाईंचा कळप आहे. मी सहज एक दिवस गावाकडे सुट्टीवर गेलो असता. सुट्टी संपून मी घरी कोल्हापुरात चाललेलो असता ते गाईंचा कळप पाहून मला गाडीवर जाताच मला गाईंचा कळप बघून मला मोह आवरला नाही. गाडी लावली साईडला, म्हणजे जतचे नागज रोड हायवे आहे, त्या हायवेला ह्यांची गाईचा कळप दिसला मला. गाडी लावली साईडला, मी सहज उतरून त्या कळपात गेलो आणि व्हिडिओ केलं आणि त्यांची मुलाखतही घेतलेली आहे. मुलाखत दुसऱ्या भागमध्ये बघू शकता तुम्ही. एवढा छान आणि जातीवंत गायी होत्या. खूप छान आणि सुंदर, नाकाडी सगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडे गायी होत्या. नाही ना म्हणत तर पण 20-25 गायी असतील, नाहीतर जास्तच असतील. 35, त्यांनी मला 25 सांगितले, पण माझा अंदाज एक 35-40 असतील सगळे मिळून. आणि खोंड होते, खोंड घराकडे ठेवले म्हणले त्यांनी. आणि सर्वांनी एकच सांगतो मी, तुम्ही जातीवंत म्हणता ना, जातीवंत काय चीज आहे ना, ह्या मालकाला शिवाजी पाटील ह्यांना विचारा, जातीवंत काय चीज आहे. आणि हे एक घरात 2-2 एक गाई ठेवून, मी लय हुशार आहे, मी खिल्लार गाईमध्ये माझा लय अभ्यास झालाय, असा अभ्यास होत नसतो. असं राहावं लागतं कळपात, मग कुठे अभ्यास होतो. लक्षात असू द्या चॅनलवाल्यांनो, तुम्हाला पण सांगतो, जातीवंत म्हणून